आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। कालीचरण बाबाच्या स्त्रियांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन। टिळक रस्त्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांनी आता तळ गाठला। खडकवासला धरणामध्ये फक्त 5.32 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पुणे शहरामध्ये मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत बदल। पुणे विद्यापीठ ते संचेती चौकातील वाहतुकीत बदल। गणेश खिंड मार्गे वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन। पुण्यामध्ये म्हाडा सोडतीला 6 जूनपर्यंत मुदतवाढ। म्हाडाकडून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 4877 सदनिकांची सोडत जाहीर। मिळकत कर भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। पुणे पालिकेच्या मिळकत कर विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे 15 दिवसांची मुदतवाढ। पुण्याच्या भोरमध्ये नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम। उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली। आळंदी शहरातील 25 अनधिकृत होर्डिंग्ज भुईसपाट। मागील 8 दिवसांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात आळंदी नगर परिषदेची कारवाई सुरू। राज्यामध्ये 2.25 कोटी स्मार्ट मीटरसाठी तब्बल 27,000 कोटी रुपये खर्च। स्मार्ट मीटरमुळे वीज 30 पैशांनी महागण्याची शक्यता। पुणे शहरामध्ये सायबर चोरट्यांचा सुळसुळाट। शहरामध्ये एकाच दिवशी 7 जणांची तब्बल 84 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक। सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।